नमस्कार मित्रांनो, आपण चांदवड तालुक्यामध्ये गणोरी या गावी आलेलो आहे. आणि गणोरी या गावी या ताईंना आपण एक 8-10 दिवसापूर्वी आर्थोविटा आणि मल्टीविटा एव्हन्यूम हे आपण या ताईंना दिलं होतं. तर या ताईंना त्या आर्थोविटा आणि मल्टीविटा याचा काय फरक पडला या ताईंच्या तोंडून आपण ऐकू. ताई, पहिला प्रथम तुमचं नाव सांगा. लताबाई लक्ष्मण पवार. लताबाई लक्ष्मण पवार. हा ताई, तुम्हाला एक 10 दिवस झाले दिलेलं होतं, तर याच्यापासून तुम्हाला काय बेनिफिट मिळाला सांगू शकता आम्हाला? बोला ना. फरक पडला ते औषध खाल्ल्याने, म्हणजे रुपयाच्या आराने फरक पडला बा त्याच्यापासून. असं चक्कर येत होते, मग आजार होता तो बरा झाला. अजून रात्री असं दडदड व्हायची ते नाही होत, हां हात पायाला कळा नाही लागते. हां 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 मला गॅरंटी नव्हती बाई डॉक्टर पासून आज फरक पडेल असं, पण मग त्यांच्या विश्वास ठेवून मी घेतले त्यांचे औषधं घेऊन राहिले. बघा ताई, तुम्हाला 25% का होईना पण फरक पडलेला आहे. आता बघा, हा फरक तुम्हाला पडलाय तर तुम्ही बाकीच्या कस्टमरांना काय सांगू शकाल? सांगाल घेतले ते औषधं त्यांच्यापासून फरक पडला, तुम्ही घेऊन पहा, तुम्ही घ्या. बघा बघा, या ताईला फार सुंदर असा आपल्याला रिझल्ट आलेला आहे. आणि इथून पुढं पण ताई सांगतायत का मी लोकांना सांगणार आहे का अर्थोविटा आणि मल्टीविटा घ्या आणि आपलं शरीर आरोग्य हे तंदुरुस्त बनवा. जय हिंद, जय SSR.